श्री यल्लमादेवी यात्रेनिमित्त बेळंकी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत उत्सुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगाटेक रेस्ट्रो आता परमिट रूम आणि बियर बार आपल्या सेवेत। आमची वैशिष्ट्ये सर्व कार्यक्रमांसाठी हॉल, कॅपॅसिटी 250 ते 300 व्यक्तींपर्यंत, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, शाकाहारी व मांसाहारी उत्तम जेवण, ॲडव्हान्स पार्टीवर सवलत। आमचा पत्ता मिरज रोड, बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। विट्यात निकालाची उत्सुकता टिपेला, पैजा आणि राजकीय समीकरणांवर चर्चांना उधाण, प्रत्येक उमेदवाराला वाटते गुलाल आमचाच। विटा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विजयाची खात्री असल्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते गुलाल आमचाच म्हणत विजयाचा दावा करत आहेत। मात्र मतदारांचा कौल कोणाला मिळेल याचा अंदाज बांधण्यासाठी विटा शहरात विविध राजकीय गणिते आणि चर्चांना वेग आला आहे। विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्यात तिरंगी लढत झाली। परिणामी तिन्ही पक्ष आमने सामने लढल्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली। महायुतीतील पक्षामधील थेट संघर्षामुळे तिन्ही गटांना मतविभाजनाची चिंता जाणवते। या फुटीर मतांचा फायदा कुणाला होणार याची चर्चा सध्या रंगली आहे। मतदान होऊन 8 दिवस उलटले असले तरी शहरात भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात चुरस असल्याचा दोन्ही गटाकडून दावा केला जात आहे। उमेदवारांपेक्षा त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते अधिक उत्साहाने विजय आमचाच असे सांगत विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोण पराभूत होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे। या दाव्यांवरून समर्थकांमध्ये मतांचे आकडे सांगत आणि राजकीय समीकरणे मांडत मोठ्या पैजाही लागल्याचे चित्र आहे। नगराध्यक्ष पदासाठी 3 आणि नगरसेवक पदासाठी एकूण 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। मतदारांनी कोणाला स्वीकारले हे निकाला दिवशी 21 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे। एकंदरीत पाटील आणि बाबर गटाचे कार्यकर्ते विजयाचे दावे करीत आहेत, त्यामुळे मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत।